11वी आणि 12वी मधील बघा एमएसटी सीईटी मधील अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बघा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मधील, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की एखाद्या पॉलिगॉनला आपण किती नंबर ऑफ डायगोनल त्या ठिकाणी काढू शकतो. तर डायगोनल म्हणजे काय बघा या ठिकाणी की हे जर अपोजिट व्हर्टेक्स आपण त्या ठिकाणी जोडले तर ती जी सेगमेंट बनते त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, त्याचा डायगोनल म्हणतात. तर या ठिकाणी बघा आपण ट्रायंगल मध्ये काढू शकत नाही, अपोजिट व्हर्टेक्स त्या ठिकाणी जोडू शकत नाही, कारण की त्या काय केलेले आहेत साइडनच त्या काय केलेल्या आहेत एंगेज केलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ डायगोनल त्या ठिकाणी किती येणार, 0. या ठिकाणी जर काढलं आपण बघा क्वाड्रिलॅटरल मध्ये तर या ठिकाणी बघा ही येणार 1 आणि या ठिकाणी बघा हे येणार 2. म्हणजे या ठिकाणी आपण नंबर ऑफ डायगोनल किती काढू शकतो, 2 काढू शकतो. त्यानंतर बघा की जर आपल्याला पेंटॅगॉन म्हणजे त्या ठिकाणी 5 बाजू दिल्या तर एकूण किती डायगोनल काढू शकतो. तर या ठिकाणी बघा हा झाला आपला पहिला डायगोनल, त्यानंतर बघा हा झाला आपला दुसरा डायगोनल, त्यानंतर हा झाला बघा आपला तिसरा डायगोनल, त्यानंतर बघा हा झाला आपला चौथा आणि हा झाला त्या ठिकाणी 5वा डायगोनल. पण प्रत्येक वेळेस आपण असं कॅल्क्युलेशन करू शकत नाही. याच्या व्यतिरिक्त बघा आपल्याला नंबर ऑफ साइड जर जास्त दिलेले असतील तर त्यावेळेस बघा अशा पद्धतीने जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर आपला त्या ठिकाणी भरपूर वेळ जातो. मग यासाठी बघा अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला बघा काय आहे की नंबर ऑफ डायगोनल जर आपल्याला काढायचे असतील तर त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे बघा n इंटू n-3 डिवायडेड बाय त्या ठिकाणी किती येणार 2. म्हणजे या ठिकाणी बघा 5 बाजू आहेत म्हणजे यांच्या जागी आपल्याला किती व्हॅल्यू पुट करायची 5. मग या ठिकाणी बघा काय येणार 5 वजा 3 भागीला त्या ठिकाणी किती येणार 2. त्यानंतर बघा 5 मधून 3 गेले त्या ठिकाणी किती राहणार 2 आणि 2 भागीला 2 त्या ठिकाणी आन्सर किती आलं 5 आलं. याच पद्धतीने बघा बोर्डवर तुम्हाला हेक्सागॉनला किती नंबर ऑफ डायगोनल आपण काढू शकतो हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.